शहराची वाढती लोकसंख्या आणि कायमस्वरूपी पाण्याचा स्रोत नसल्यामुळे मागील 15 वर्षात माजी लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे आमदार प्रताप अडसड यांनी चांदूर रेल्वे शहरासाठी अथक प्रयत्न करून अमृतची पाणी पुरवठा योजना मार्गी लावली। 2 किमतीचे 63.61 कोटी मंजूर। त्यांच्या प्रयत्नामुळे येत्या वर्षभरात या शहराला आता 24 तास शुद्ध पाणी मिळणार असल्याचे आमदारांनी स्थानिक शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले। हा निर्णय चांदूर रेल्वे शहरासाठी ऐतिहासिक निर्णय मानला जात असल्याचे आमदार म्हणाले। लोअर वर्धा प्रकल्प वरुड बगाजी येथून पाईपलाईन टाकण्यात येणार आहे। आमदार म्हणाले की तहसीलचे केंद्र असलेल्या चांदूर रेल्वे शहराची लोकसंख्या सुमारे 25,000 आहे। गेल्या 40 वर्षापासून मालखेड तलावातून शहराला पाणी मिळत आहे, पुरवठा केला जात आहे। कायमस्वरूपी जलस्रोत नसल्याने नागरिकांना दरवर्षी पाणी टंचाईला सामोरे जावे लागते। पाणी पुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी 15 वर्षे केवळ आरोप प्रत्यारोपाचे राजकारण केले। याआधी राज्यात सत्ता असतानाही त्यांनी केवळ आरोप प्रत्यारोपाचे राजकारण केल्याचे माजी लोकप्रतिनिधींनी पत्रकार परिषदेत सांगितले। धामणगाव विधानसभा प्रमुख रावसाहेब रोठे, भाजपचे तहसील अध्यक्ष बबन गावंडे, शहराध्यक्ष बंडू भुते, समीर भेंडे, बच्चू वनरे, अजय हजारे, प्रवीण्य देशमुख, प्रदीप जळीत, गोलू यादव, गोटू गायकवाड, विजय मिसाळ, अंकित कदम, दीपाली जगताप, गजानन जुंघरे, रोशन बोडके, सोनू पठाण, सूरज चौधरी, सविता ठाकरे, डॉक्टर सुषमा खंडार आदी उपस्थित होते। पियुष ठोंबरे, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।